नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग स्टोरीजच्या एपिसोडमध्ये तुमच्या मनापासून मी स्वागत करतो. आज मी चाललेलो आहे माझ्या लहानपणीच्या मित्राच्या लग्नाला, श्रीवर्धनला. तर सगळी तयारी झालेली आहे. ऑलमोस्ट बॅग वगैरे पॅक करून झालेली आहे. आता सकाळी 11ची माझी बस आहे, ST मुंबई टू बागमांडला. तर ती गाडी जी आहे ती आमच्या इकडून, जे आमचं रेल्वे स्टेशन आहे तिथूनच ती गाड्या त्या दररोजच्या असतात. तर मग चला जाऊया आणि पटकन मी नाश्ता करून घेतो आणि मग आपण निघूया. ठाणे श्रीवर्धन बागमांडला. हा, आमचे 4 लोक आहेत. 4 झाले ना? हो हो. ह्या 2 आहेत. फायनली बस आली आहे. 12:30 वाजले. 1 तास झाला. 1 तास लेट झाले. आमचे मित्रमंडळी इथे बसलेले आहेत. दोघं बंधू आहेत. मला वैताग आला. उतरल्यावरतीच तुम्हाला आपण भेटूया. आता थोड्याच वेळापूर्वी मी श्रीवर्धनला आलोय. 6:45 वाजलेत. 12:30 पावणे 1च्या दरम्यान मी बसलेलो बसमध्ये. तर माझा एक मित्र व्हिडिओ शूट करतोय आणि ज्याच्या गावी ज्याचं लग्न आहे त्याच्या भावाला आम्ही फोन केलाय. स्वतः तो थोड्या वेळात आम्हाला घेऊन जायला येईल. तर आपण तिकडेच भेटून बघूया कसं काय माहोल आहे आणि कसं लग्नाचा माहोल आणि काय आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला दाखवेन. चला. नवरदेवाच्या भावाचं आगमन झालेलं आहे. श्रीवर्धन व्लॉग. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सकाळ झाली आहे. सकाळचे वाजलेले आहेत 8:30. तर आता मी तिथे आहे जिथे राहायची वगैरे सगळी सोय केलेली आहे मित्राने. हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. हे कॉटेजेस आहेत. या कॉटेजेसमध्ये हा एक माझ्या पाठी जो रूम आहे हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 रूम आहेत. या 3 रूममध्ये प्रत्येकी 5 ते 6 जणची कॅपॅसिटी आहे. तर आमचा जो पाठी बघताय तो हा रूम आहे. हा बाहेरचा व्ह्यू आहे, म्हणजे वाडी बोलतो त्याला. वाडी म्हणजे गावी कसं असतं, केळीच्या बागा, आंब्याची झाडं, काजूची झाडं, सुपारीची झाडं, पपई, केळी अशी झाडं असतात, त्याला वाडी बोलतात. तर हे सगळं बाहेर आहे. आणि हा आमचा रूम. हे माझे मित्र, एक झोपलाय. AC वगैरे फर्स्ट क्लास, TV वगैरे. हा एकूण जो परिसर आहे, ही जी प्रॉपर्टी आहे ना, ही जवळजवळ 2 ते 2.5 हजार स्क्वेअर फीटच्या एकरामध्ये त्या गावातल्या माणसांनी बांधलेलं आहे. ह्याचं पाहिजे तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस आणि मोबाईल नंबर वगैरे मेन्शन करेन. तुम्ही याला व्हिजिट देऊ शकता. चांगली सर्व्हिस आहे यांची, खूप मस्त सर्व्हिस आहे. तुम्ही काही हॉलिडे प्लॅन्स वगैरे करत असाल तर तुम्ही इथे येऊ शकता. आता माझ्या मित्राची सकाळची जी हळद प्रथेनुसार लावली जाते तिथे चाललो आहे. ती झालेली आहे. आम्हाला लेट झालेलं आहे कारण आम्ही उशिरा झोपलो होतो आणि उठलो लेट. इथे एक चांगला बीच आहे. त्या बीचचं नाव मला एक्झॅक्टली माहीत नाही कारण आम्ही पहिल्यांदा आलो इथे. तर आमचा एक प्लॅन होता सकाळी तिथे जायचा आणि तो आम्ही लेट उठल्यामुळे तो फिसकटलेला आहे. आम्ही बघू आता काय त्या ठिकाणी चालू आहे. बसू जरा.
आता गाण्याचा आवाज येतो. आंब्याचा वास बघ कसला सुटला यार. खाली दाखवू शकतो तू खाली किती हे आंबे सगळे पडले. आंबे पडलेत बघ कसं. सगळे रायवळी आंबे पडलेले आहेत. एवढे आंबे पडलेले आहेत. तेव्हा अजून पण मुलं येत आहेत. गुड मॉर्निंग. आंघोळीला चाललेले आहेत. आंघोळीला चालले. आंघोळीला चालले. बार गुडे नाव घेऊ बनवलं की नाही बघूया. हे सुंदर असं गाव. आता आपण आलेलो आहोत हे लग्नघर जे आहे तिकडे. लग्नघरापासून जे मी तुम्हाला आमच्यासाठी जी राहायची सोय केलेली 5-10 मिनटाच्या अंतरावरती हे लग्नघर आहे मित्राचं. खूप वर्षापासून ओळखतो. मी तिकडेच राहतो जिथे विवेक राहतो. तुम्ही बाहेर गावावरून वगैरे काय नाही आलोय. एवढा मोठा इंट्रोडक्शन. आपण गाणी करूया. अच्छा, अनप्लग कोणी ऐकलंय? अनप्लग क्या बात. पहिलं गाणं हे दोस्तीवर आहे. किसी के हाथ में हीरा, किसी के कान में तुम जैसे भूतियों का सहारा, तुम जैसे भूतियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार हमारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार हमारा है दोस्तों. धन्यवाद शुक्रिया, धन्यवाद शुक्रिया. मम्मी आहे, पप्पा आहेत, आजी आहेत, आजोबा आहेत, त्या सगळ्यांच्या डोळ्यांना, त्या सगळ्यांच्या डोळ्यापासून लपवून जे दारू पित आहेत. किती लोक दारू पित आहेत? सगळ्यांना काकू मावशी लक्ष घ्या. जे पियाला उद्या आपल्याला हिशोब घ्यायचा आहे त्यांचा. लक्षात घ्या, आमच्याकडे पैसे खूप आहेत. कोणी पैसे देऊ नका. आणि द्यायचं झालं तर आम्हाला 7-12 मध्ये नाव टाका, नाही तर घरामध्ये आम्हाला फ्लॅट वगैरे गिफ्ट करा. छोटी मोठी अमाऊंट नका देऊ, छोटी मोठी अमाऊंट नका देऊ. हा डायरेक्ट म्हणजे मी तुमचा भाऊ झालो पाहिजे 7-12 मध्ये, असं काहीतरी द्या आम्हाला. तुम जैसे ठरकियों का सहारा है दोस्तों, तुम जैसे चमड़ियों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारा प्यार हमारा है दोस्तों. चलो बाय. वेडिंग केली रेडी. गरमीतून जो काही नखरा करत चाललोय
आता आम्ही चाललेलो आहोत जिथे नवरीचं घर आहे तिकडे. आता तिकडेच लग्न आहे. तर तिकडे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं काय माहोल वगैरे. फायनली आपण ते लग्न आहे मित्राचं, तिथे आम्ही आता आलेलो आहोत सगळे. टमटमचा प्रवास एकदम भयानक होता पण चांगला होता, व्यवस्थित झाला. त्याच्यामध्ये त्याचा ब्रेकअप झालेला म्हणून त्यांनी गाणी अशी लावलेली मार शानूची सगळी मार शानूची गाणी. अरे माडी कुठे बाई, राऊत साहेब आहेत ते. राऊत साहेब हो, राऊत साहेब. काय बोलायचं ते बोलू शकतो. चांगलं आहे. चांगलं आहे. हां. परीक्षा झाली काय? झाली. काय मंडळ आभारी आहे एवढा मंडप मोठा बांधण्यासाठी. अच्छा. आणि इथे गरम खूप होत आहे. पंखे लावा जरा वरती. राऊत साहेब काय बोलता तुम्ही मग? चला जरा हो. मग काय इन्स्ट्रक्शन वगैरे काय द्यायचे आहेत का मित्राला? काय देणार सल्ला? बायको अडकली बॉर्डरवर. सल्ला आता ना. तो टेन्शन डिप्रेशन मध्ये कुठेतरी अडकले. टेन्शन आहे त्याला सध्या, मानसिक तणाव. जाणार आहे आणायला, तो चालला आणायला. आता झूम कर फोटो, चेहरा झूम कर, आपल्या स्टोरी टाकायला. कसं वाटतंय मग? कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. स्पेशल फॉर्मॅलिटी. कॉंग्रॅच्युलेशन. सिद्धांत, प्रफुल, हर्षल, दोघं भाऊ आहेत. बॉईज काय बोलता मग? आज मुंबई ना? आज मुंबई. मुंबई भाई, मुंबई रिटर्न ड्यूटी पे. पण बारकोट काय बोलतात? वो बोला. चलो बाय, हॅपी जर्नी. तर आपण फायनली आलेलो आहोत श्रीवर्धन बीचच्या इकडे. हा एवढा मोठा समुद्र किनारा. थोडी साफसफाई असती तर बरं झालं असतं. इकडच्या स्थानिक रहिवाशी पण तरी पण किती करणार ना साफसफाई. इकडचे जे पर्यटक येतात त्या लोकांनी हे
थोडं विचार केला पाहिजे कचरा वगैरे टाकायच्या अगोदर. ग्रो अप. आपल्याला एवढं निसर्गाने चांगली गोष्ट दिलेली आहे, त्याचं जतन करणं आपल्या हातात आहे. श्रीवर्धनला येऊन कसं वाटतंय मग? छान, मस्त मजा येते आम्हाला इथे. बीच तिकडचा बीच एकदम पूर्ण क्लीन आहे, मस्त क्लीननेस. हां. एकदम वातावरण पण छान होतं. तर आता सर्व झालेलं आहे. लग्न वगैरे सगळं आटपलं आहे. आता मुंबईला जायची तयारी करतो आहे. माझे मित्र सगळे झालं बाबा एकदाचं लग्न म्हटलं, विवेकचं लग्न. तर आमची 9ची बस आहे, बागमाडला मुंबई. आता लेट आहे थोडी, 9:30 पावणे 10पर्यंत येईल. सो ती बस पकडून डायरेक्ट दादरवरनं काय ओला वगैरे काय भेटलं, कारण की आम्ही रात्री पोहोचणार. 3-4च्या दरम्यान आम्ही पोहोचलो उद्या रात्री. तर उद्या सकाळी रात्री बोलतोय सकाळी. मग ओला वगैरे काय भेटली तर करायची आणि घरी.